जितकं त्या अंधाराच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करशील ना, तितकाच बाहेर येण्याचा रस्ता अवघड होईल तुझ्यासाठी. लक्षात ठेव. आणि माझ्यासोबत काम करायचं असेल ना, तर जेवढं मी सांगते तेवढंच करायचं. स्वतःचं डोकं चालवायचं नाही. तेच काय डोक्याला कमी ताप आहे. त्यात या दोघी माकडासारख्या मध्ये मध्ये करत असतात. सावकाश. हळू. बसा. बरं. याला काय झालं? कुठे गेला होता तुम्ही दोघं? हे बघ, मी तुला सगळं सांगते, पण आता वेदाच्या बाबांना आरामाची गरज आहे. मीरा, तू खूप मोठी चूक करतेस. तू समजतेस तसं काही नाहीये. हे बघ, 2-3 दिवस झाले ते नीट खात पीत नाहीयेत, म्हणून अशक्तपणा आलाय त्यांना. पायरीवरून पाय घसरला त्यांचा, पाय मुरगळले. मीरा, मी तुला पुन्हा विचारते, तुम्ही दोघं कुठे गेला होतात? बाबांना भेटायला बाहेर गेले होते. काय? हो. माझा गर्भधारण करण्याचा निर्णय त्यांना पटला नाहीये. ते मान्य करणार नव्हतेच, तुलाही माहिती आहे. आणि ते सहजासहजी नाही ऐकणार. म्हणजे तू? नाही. ते बघ, काळजी करू नकोस. आमचा निर्णय झालाय आणि त्याच्यात आता काहीही बदल होणार नाही. काहीही झालं तरी सुद्धा. तुला जे काही विचारायचंय ते तू विचार. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण आता नाही, नंतर. त्यांना आता उभंही राहता येत नाहीये. त्यांना आरामाची गरज आहे. प्लीज आम्हाला जाऊ दे. आपण बोलू नंतर. या, सावकाश.